कबनूरचे ग्रामदैवत जंदीसो ब्रांसो यांचा उरूस सालाबतप्रमाणे गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी होणार आहे. दर्गा तुर्बत कट्ट्यावर उरुसाच्या अगोदर 5 दिवस विधिवतरित्या मानकरी, भाविक, भक्त व सर्व मुजावर बांधव यांचं उपस्थित उरुसाकरिता खास तयार करून घेतलेला कापडी मंडप चढवला जातो. त्यानुसार आज रविवार दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मंडप चढवण्याचा विधी संपन्न झाला. बुधवार दिनांक 11 मार्च रोजी रात्री गंधरात्र 12:01 वरसलकीचे मुजावर, समस्त मुजावर बंधू व गंधाचे मानकरी यांच्या हस्ते गंधलेपन करून फात्या पठण करून सर्वच भाविक भक्तांच्याकरिता सामूहिक दुआ प्रार्थना करून सुरुवात होणार आहे. त्यानंतर गुरुवारी भर उरूस साजरा होणार आहे. गुरुवारी पहाटे मानकरी यांच्याकडून सरकारी गलेफ घालणं व भव्य शोभेची दारू उडवण्याची आतषबाजी होणार आहे. मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होणार आहेत. भव्य कुस्ती मैदान, सर्व प्रकारच्या शर्यती होणार आहेत. भव्य सर्व प्रकारचे पाळणे, खेळण्याची दुकानं शासकीय नियमानुसार सुरू असणार आहेत. याचा कबनूर पंचक्रोशीमधील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे कबनूर दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष हुसेन मुजावर, सर्व ट्रस्टी, सर्व मुजावर बांधव व कबनूर ग्रामपंचायत पदाधिकारी, उरूस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद कोले, प्रमोद पाटील व कमिटीचे पदाधिकारी यांनी आवाहन केलं. मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर. व सर्व भक्त या मंडप चढवण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात व मंडप चढवण्याचा कार्यक्रम रविवारी झालेला आहे. त्यानंतरनं पाणी घालण्याचा बुधवारी रात्री सायंकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजल्यापर्यंत पाणी घालण्याचा कार्यक्रम असतो व त्यानंतरनं 12 वाजता गंध चढवण्याचा कार्यक्रम असतो. संपूर्ण महाराष्ट्रात या दर्ग्याची ख्याती आहे. हा उरूस शुद्ध शाकाहारी असतो आणि मंडप चढवल्यापासून ते 11 दिवस मंडप राहतो दर्ग्यावर आणि मंडप उतरूसपर्यंत गावात व पंचकृषीत कोणीही मांसाहारी खात नाही. गावात मंडप चढवायच्या पहिला गावातील सर्व व पंचकृषीतील सर्व लोक घरातील धुणे, भांडी व रंगरंगोटी करून मंडप चढवल्यानंतर व मंडप उतरूसपर्यंत सर्वजण मांसाहारी कोण खात नाहीत. दर्ग्याच्या उरुसाच्या हार्दिक शुभेच्छा. कबनूर दर्ग्याचा उरूस फाल्गुन महिन्याच्या येणाऱ्या पाडव्याच्या आदल्या गुरुवारी, म्हणजे येणाऱ्या पहिला गुरुवार हा आपला कबनूर दर्ग्याचा असतो. ह्या आपल्या कबनूर दर्ग्याच्या जे काही आपले देव आहेत, हजरत जंदी साहेब, बुरहानुद्दीन साहेब, यांना मांसाहार वर्ज्य असल्यामुळे पूर्णपणे हा उरूस शाकाहारी असतो. आपला मंडप चढवल्यानंतर गावामध्ये मांसाहार वर्ज्य केले जाते. मांसाहार दुकान, हॉटेल आणि घरातसुद्धा या गावातील नागरिक, ग्रामस्थ मटण, मांस, मच्छी आणत नाहीत आणि त्या देवाचे भक्तिभावाने, मनोभावे त्याची सेवा आणि पूजा करत असतात. या देवाचं महात्म्य एवढं मोठं आहे की पूर्ण गाव 11 दिवस शाकाहारी राहतं आणि हा मंडप 11 दिवस या आपल्या दोन्ही तुरबतीवर हे चढवलेलं असतं, सावली केलेली असते. त्यानंतर पूर्ण 1 वर्ष या ऊन, वारा, पाऊस यामध्ये ही तुरबत आणि दर्गा खुली असते. या दर्ग्याचे हे वैशिष्ट्य आहे की पूर्ण महाराष्ट्रामधून आणि कर्नाटकमधून या देवाचे भाविक उरूसमध्ये येत असतात. तसेच गुरुवारीही इथे गावामध्ये मांसाहार वर्ज्य असते. कुणीही कुठलेही मांस, मच्छीचे दुकान उघडलेले नसते, बंद असते आणि गावामध्येही सर्व ग्रामस्थ भाविक मांस, मच्छीचं वर्ज्य करून आपला हे गुरुवार पाळत असतात. काय मंडप चढवण्यापुरतं बोलायचं आहे की श्री हजरत पीर देव हजरत जंदी साहेब, बुरहानुद्दीन साहेब दरगाह शरीफ कबनूर शुद्ध शाकाहारी
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्रात दर्गा प्रसिद्ध आहे. या दर्ग्याचा उरूस मराठी महिन्याप्रमाणे फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असतो. तो कधीही बदलत नाही आणि याच दिवशी उरूस साजरा करण्याची परंपरा आहे. उरसाच्या 4 दिवस अगोदरी म्हणजे रविवारी संपूर्ण गाव सगळं धुणं पाणी रंगरंगोटी करून सज्ज असतं. रविवारी सायंकाळी 5 वाजता हजारो भाविकांच्या साक्षीने हा कापडी मंडप दुआ पठण करून सर्वांच्यासाठी चढवला जातो आणि त्याचं गुळाचं वाटप होतं. सर्वांना उरसाच्या सर्व भाविक बंधू भगिनींना उरसाच्या शुभेच्छा.